आज मी थोडक्या साहित्यामध्ये तयार केलेले आहेत फ्लावरचे लॉलीपॉप। हे लॉलीपॉप मी कसे तयार केले याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आज मी तुम्हाला फ्लावरचे लॉलीपॉप बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा फ्लावर मी असे कट करून घेतलेले आहेत असे, आणि आता एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे हे लॉलीपॉप तयार करायचे आहेत। त्यासाठी इथं मी 2 अंडी फोडून घेतलेले आहेत आणि हा लॉलीपॉपचा मी मसाला घेतलेला आहे। हा 20 रुपयाला येतो, टिक्का मसाला आहे। 20 रुपयाला एक पॅकेट येतं। अजिनोमोटो घेतलेला आहे, हे 2 पॅकेट मी घेतलेले आहेत। अद्रक लसूण पेस्ट 5 वाली आणि लाल मिरची पावडर 5 वाली घेतलेली आहे। म्हणजे थोडक्या साहित्यामध्ये फ्लावरचे लॉलीपॉप आपल्याला तयार करायचे आहेत झटपट आणि पटकन। तर त्यासाठी मी बघा हे पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे, जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही आहे। तर हे पाणी मी या फ्लावरमध्ये टाकून ठेवते। हे कोमट पाणी फ्लावरमध्ये घालायचं, फ्लावरमध्ये कोमट पाणी घालायचं, कारण ह्याच्यामध्ये कीड वगैरे असते त्याच्यामुळे। आणि हे बघा थोडंसं मीठ घेतलेलं आहे, हे मीठ घालून मी पाण्यामध्ये असं मिक्स करून 5 मिनिटं ठेवणार आहे, जेणेकरून ह्याच्यात जर काही कीड वगैरे असेल तर घाण असेल तर हे निघून जाईल। त्याच्या आधी मी फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला होता, तर 5 मिनिटं आपण ठेवूया। 5 मिनिटं झालेले आहेत, तर ह्या फ्लावरमधलं मी पाणी काढून घेते आणि फ्लावर नितळण्यासाठी ठेवते। तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण मसाला एकत्र करून घेऊया। आता आपण मसाला तयार करायला घेऊया। ऑलरेडी ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात काही वेगळं मिक्स करायची गरज नाही आहे। तर हे 2 पॅकेट आहेत, हे 2 पॅकेट मी खोलून घेतलेले आहेत आणि झटपट असे लॉलीपॉप तयार होतात फ्लावरचे। चिकनचे पण आपण असे करू शकतो। आता हे अद्रक लसूण पेस्ट पण मी टाकून घेतली, 5 रुपयाची एक पुडी घेतलेली आहे। आणि फ्लावर आहे 1.25 किलो फ्लावर आहे। आणि ह्याच्यामध्ये टाकूया आता लाल मिरची पावडर आणि अजिनोमोटो घालूया। जसं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घाला। आणि हे 2 अंडी जी फोडून घेतलेली आहेत ती घालून घेऊया। आता हे आपण अंड टाकलेलं आहे, तर आपण हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी लागलं तर पाणी पण आपल्याला घ्यायचं आहे, पाणी तर लागणारच आहे। पाणी टाकून आपण हा मसाला मिक्स करून घेऊया। आता हा झाला आपला लॉलीपॉप मसाला तयार, मस्त। हे बघा, आता 5 मिनिटं आपण हे थोडंसं मिक्स होण्यासाठी ठेवूया। 5 मिनिटं मसाला चांगला मुरलेला आहे। हे घेतलेला एक चटाका पटाका। आता हे चटाका पटाका मी प्लेटमध्ये घेऊन याचा भुगा तयार करून घेते, कारण आपल्याला मस्त असे कुरकुरीत लॉलीपॉप तयार करायचे। मसाला तयार आहे आणि हे कुरकुऱ्याचा पण मी भुगा केलेला आहे। तर आता हे फ्लावर घ्यायचं, त्याच्यात टाकून घेते। तर 4-5 मी ह्याच्यामध्ये फ्लावर मिक्स करून घेते असे पूर्ण। हे बघा असे पूर्ण मिक्स करून घेते, म्हणजे पूर्ण कवर ह्याच्यावर असा चढेल। आणि तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे। तर फ्लावरला मस्त हा मसाला लावल्यानंतर कुरकुरेला आपण कुरकुरेचा भुगा हा असा लावायचा सगळ्या ह्याला। 2-4 ह्याला 4-5 ह्याला मी लावून देते। आणि हे तळायला टाकते। तेल चांगलं तापल्यानंतर गॅस कमी करायचा आणि त्याच्यानंतर मस्त हे लॉलीपॉप आपण तळून घ्यायचे। मुलांची नजरच आहे की कधी तयार होत आहेत आणि आम्ही कधी खायला घेतोय। तर आता मस्त हे असे तळून घेते। बघा मस्त हे फ्लावरचे पकोडे किती छान तयार झालेले आहेत। आता यातलं सगळं तेल व्यवस्थित नितळायचं आणि काढून घेते आता मी प्लेटमध्ये। अशा प्रकारे मी सगळे फ्लावरचे लॉलीपॉप तयार करून घेणार आहे। बघा मस्त हे फ्लावरचे पकोडे तयार झालेले आहेत। एक 5 रुपयाचं कुरकुरेचं पॅकेट आणून मी तुम्हाला मस्त असं ते क्रिस्पी लॉलीपॉप तयार करून दाखवलेत।
तुम्ही बटरसुद्धा आणू शकता, म्हणजे आपण जे चहामध्ये बटर खातो का ते पण आणू शकता. आणि त्याचेसुद्धा असे क्रिस्पी लॉलीपॉप होण्यासाठी त्याचा पण आपण भुगा करून आपण ते तळून काढू शकतो. आणि त्या दोन्हीपैकी पण नसेल तर आपण असे साधेसुद्धा हे लॉलीपॉप फ्लावरचे तयार करू शकतो. आणि खरंच खूप टेस्टी झालेले आहेत. एक लॉलीपॉप फ्लावरचा आईनी खाऊन बघितला गरम गरम. आता बघा आपण असे सुद्धा नॉर्मली तळू शकतो. आता हे मस्त मी तळून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते. बघा किती मस्त आणि छान हे लॉलीपॉप तयार झालेले आहेत. तर हे कुरकुरेचं पॅकेटचा भुगा करून मी हे लावलेलं होतं फ्लावरला. मस्त किती छान दिसतंय. आणि विदाऊट ह्याचा आपण बटरचा भुगा नाही केलेला आणि ह्याचा नाही केलेला, साधे सिंपल असे हे लॉलीपॉप मस्त तयार केलेले आहेत. याची रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.